बऱ्याच वेळा असं बघण्यात आलेलं आहे, एकाच घरामध्ये लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी देवघरं बनवतात. म्हणजे एका ठिकाणी जर का देवघर मांडलेलं आहे तर दुसऱ्या ठिकाणी फोटो लावतील, तिथे पण दिवाबत्ती चालू करतील, तिसऱ्या ठिकाणी परत सुरू करतील. एकाच घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी देवघर ठेवू नये असे शास्त्र सांगते. कारण की देवाकडनं आपल्याला ऊर्जा मिळते, बरोबर. म्हणून देवघर हे नेहमी स्वच्छ असावे. तिथे कोणत्याही प्रकारचा कचरा आजूबाजूला सुद्धा असू नये. दररोज देवांची पूजा करावी. पूजा करावी म्हणजे अंघोळ घालून पूजा करावी. काही काही लोक काय करतात, देव ठेवतात आणि त्यांची पूजा 15 दिवसातून एकदा करतात. हेही चुकीचं आहे. तर जसे तुम्ही रोज अंघोळ करता तशी देवाला सुद्धा अंघोळ घालावी. जेवायला विसरत नाही ना, अंघोळ करायला विसरत नाही ना, मग देवाला का नाही, या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. लोक करत नाहीत असं बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे, म्हणून सांगते आहे. तर रोज दिवाबत्ती असावी. संध्याकाळी किमान शुभं करोती, रामरक्षा, भीमरूपी अशा गोष्टी असाव्यात. जर का घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही देवघर ठेवले तर ती देवांची ऊर्जा विभागली जाते आणि मग आपल्याला प्रोटेक्शन किंवा घरामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे ती तुम्हाला मिळत नाही. म्हणून कधीही एकाच घरामध्ये 2-2 देवघर ठेवू नये. हां, तुम्ही फोटो लावू शकता पण तिथे दिवाबत्ती चालू करू नका. फोटो लावा बस. कारण का, तर घरामध्ये वाटतंय आपल्याला की एखादा फोटो हॉलमध्ये सुद्धा असावा, मोठा लावू शकता, पण तुम्ही तिथे दिवाबत्ती चालू नका करू. मग दिवाबत्ती, रोजची पूजा ही देवघरातच झाली पाहिजे. तिथे गेल्यावर तुम्हाला शांत वाटलं पाहिजे. म्हणून उत्तम वास्तुतज्ञाकडनं देवघराची दिशा काढून घ्यावी आणि तिथेच देवघर ठेवावे. जय भवानी, जय जगदंबा.